सध्या महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये फक्त एकाच गोष्टीची चर्चा हे वारंवार होते. ती गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये मिळालेलं महायुतीला एक भरघोस असं यश. त्या यशाची चर्चा हे 7 समुद्रा पलीकडे गेलेली आहे. कारण इतिहासामध्ये कधी अशी घटना घडलीच नव्हती की एवढ्या मोठ्या फरकानं, एवढ्या डिफरन्सनं एखादा पक्ष, एखादी जी युती आहे, एक संघटना आहे, एवढी बाजी मारू शकेल की समोरचा जी पक्ष आहे, युती आहे, त्यांच्याकडे विरोधी पक्ष सुद्धा राहिला नाही शिल्लक, अशी अवस्था ही युतीने केलेली आहे. यातून एकच गोष्ट मला तुम्हाला सांगावं असे वाटते प्रामाणिक मनानं, एक महाराष्ट्रातील एक सुजाण नागरिक म्हणून, ती म्हणजे काय की जे बघा भारतामध्ये राहून मोदींना कळलं नाही, मोदीला जमलं नाही. जी मोदी लाट हे महाभारतामध्ये आली, महाराष्ट्रामध्ये आली, त्या लाटेहून कितीही मोठी हे सुनामी ही ह्या तिघांनी आणलेलं आहे. त्यामध्येच ठाण्याची छोटी दाढी म्हणजेच माननीय भाई, माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी सिंहाचा वाटा आहे. हे सर्वांना मान्यच करावं लागेल. तो व्यक्ती कोणीही असो महाराष्ट्रामधील, हे मान्य करणं हे आता काळाची गरज बनली आहे दोस्तांनो. बघा, दुश्मन चांगला असला, कर्तव्यनिष्ठ असला, कामाचा असला, त्याचे दुश्मन सुद्धा त्याची वाहवा करतात. हे तुम्ही गोष्ट विसरू नका. आता शिंदे साहेबांचे जे कर्तृत्व आहे, काम आहे, थोडा आपण जे आढावा घेणार आहोत. आणि मोदीपेक्षा कसं सर्रास शिंदे ठरले आणि जे काही यश आहे यामध्ये सिंहाचा वाटा ही ठाण्याच्या वाघाचा आहे, हे पण आपल्याला विसरून चालणार नाही. आता बघा, महत्वाची गोष्ट आहे, ज्या वेळेस उद्धव ठाकरे करामध्ये काकाच्या बोटाला धरून युतीमधनं बाहेर पडले आणि त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की कमी उमेदवार असताना, कमी आमदार असताना मुख्यमंत्री कसं व्हायचंय मला पवार साहेबांना सांगितलंय, त्यावेळेस सगळा गेम फिरला होता. कारण उद्धव ठाकरे साहेबांनी गद्दारी केली होती त्या हिंदू मतदाराशी. ज्या मतदारांनी हिंदुत्वाला बघून त्यांच्या अलायन्सला मत केले होते, ते मत म्हणजे महाविकास आघाडीला नाही, त्यांनी मत केले होते महायुतीला. जी युती होती शिवसेनेची आणि भाजपची, त्यांना वोट केले होते. पण तुम्ही केलं काय? तुम्ही जाऊन बसला त्यांच्या पंक्तीला. त्यांना विधानसभेला महाराष्ट्रानं नकारलं होतं, त्या वोटरनं तुम्हाला नकारलं होतं ते सोबत. त्यावेळेस सगळी भाकरी फिरली गेली. आणि त्यावेळेसच बघा, एक हिंदुत्व, एक तडपती ज्वाला जी असते ते एकनाथ शिंदेमध्ये होतीच. आणि त्यांनी एक गोष्ट स्वीकारली होती की ज्याप्रमाणे बाळासाहेबांनी सांगितलं होतं की माझी शिवसेना मी काँग्रेसच्या दावणीला बांधणार नाही, ज्यावेळेस असं होईल त्यावेळेस माझं दुकान मी बंद करेल, हे बाळासाहेबांनी बोललो होतो. आणि ते सत्यामध्ये उतरवलं कोण? एकनाथ शिंदेने, एका येड्या शिवसैनिकाने. तो शिवसैनिक म्हणजे रात्र अपरात्र, वेळ नाही, काळ नाही, घर नाही, संसार नाही, बायको नाही, लेकर नाही, नातू नाही, फक्त महाराष्ट्र माझं घर आहे आणि ती जनता म्हणजे माझे कुटुंबीय आहेत. ह्या संकल्पनेतून जो व्यक्ती उभा राहिला ते म्हणजे माननीय कर्मवीर, धर्मवीर एकनाथरावजी शिंदे साहेब. यांना प्रथमतः माझा मानाचा मुजरा करतो मी, त्यांना म्हणजे कामाला मानाचा मुजरा करतो. कारण आज महाराष्ट्रातील विरोधक सुद्धा त्यांचं गुणगान गात आहेत. हाच सगळ्यात मोठा विजय एकनाथ साहेबांचा आहे. ही गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही. आज ते मुख्यमंत्री होतील किंवा ते नाही होतील, ते त्यांचा वैयक्तिक युतीचा प्रश्न आहे, तो भाग वेगळा आहे. पण एक माणूस म्हणून, एक मुख्यमंत्री म्हणून, एक कुटुंब प्रमुख म्हणून जे कार्य एकनाथ शिंदे साहेबांनी केले, त्या ठिकाणी दुश्मन सुद्धा त्यांना हॅट्स ऑफ करतात. कारण याचं उदाहरण ह्या विधानसभेला एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागं मुस्लिम भगिनी सुद्धा, मुस्लिम समाज सुद्धा पाठीमागं खंबीरपणे उभा होता. हीच पॉवर आहे हिंदुत्वाची. ही गोष्ट विसरून चालणारच नाही. वेळ कोणती येऊ द्या, कर्मनिष्ठ माणसाला, धर्मनिष्ठ माणसाला हे गोष्ट विसरून चालणार नाही की त्याच छोट्या दाढीनं हा इतिहास घडवून आणलाय. तो इतिहास मोदी सुद्धा घडवू शकले नव्हते. आणि तो इतिहास महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण भारतामध्ये जे मोदी करू शकले नाही ते एकनाथ शिंदेने करून दाखवलं. आणि शरद पवारांच्या हातचं जे घास आहे ते घास हा परतून लावला. याचं उदाहरण म्हणजे हे 200+ जागा जे आहे त्या निवडून आणल्या होत्या. बघा, ह्याच जेड्या माणसानं त्यावेळेस 2 वर्षापूर्वी विधानसभेत सांगितलं होतं, देवेंद्रजी पुढल्या वेळेस आपण 200हून जास्त जागा आणू. आणि ते त्यांनी करून दाखवले. प्रत्येक शब्द तो व्यक्ती खरा करतोय, प्रत्येक शब्द मानतोय, तो खरा करून दाखवण्यासाठी, थापा मारण्यासाठी नाही. जो शब्द दिला होता महिलांना, तुम्हाला 2100 रुपये देऊ, निवडून आले, लगेच घोषणा, तुम्हाला तो बोलले मी, तुम्हाला मी दिलं. आता हाच छोटी दाढी बघा, म्हणजे दिघी साहेबाला दाढी म्हणायची आणि यांना
छोटी दाढी म्हणायचे ठाण्यामध्ये, म्हणतात दाढी म्हणतो प्रेमानं, बरं का, राग मानू नका. आता हिंदुत्वावर त्या दोघांनी सत्ता स्थापन केली, काँग्रेसला लाथ मारून, शिवसेनेला लाथ मारून त्या उद्धव साहेबांच्या. कारण ती शिवसेना पूर्णपणे हिरवी बनली होती हे या वाघाला कधी मान्य नव्हतं. कारण हा भगवा धडधडणारा व्यक्ती होता आणि त्यानं कधीही साथ भगवायची सोडली नाही. त्यांनी साथ दिली परत भाजपला आणि परत सत्तेमध्ये आले, आणि ते पण हिंदुत्व बाजू घेऊन, हिंदुत्व एक मुद्दा घेऊन, आणि त्यावर त्याच हे राजकारण आलं. जी संधी त्यांना भेटली फडणवीसाकडनं मुख्यमंत्र्याची, अरे त्या माणसानं त्या संधीचं सोनच करून टाकलं पूर्ण. जे करायला पाहिजे होतं, जे उद्धव ठाकरेंनी केलं नाही, जे फडणवीसांनी केलं नाही, आणि ते आतापर्यंत कुणालाही जमलं नाही, ते करून ह्या पट्ट्यानं दाखवलंय. हे महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. एक मुख्यमंत्री कसा असावा साहेब, ह्या काळामध्ये हे विरोधकांनी यांच्या नातवावर सुद्धा ते बोलायचे राहिले नाहीत. त्यांनी नातवावर सुद्धा बोलले होते, पण अशा वेळेस सुद्धा त्या माणसानं एकच गोष्ट सांगितली प्रामाणिकपणानं, विरोधक काही म्हणो, आपण फक्त आपलं कामातूनच दाखवून द्यायचं की आपण कोण आहोत. एवढा संयमी माणूस, एकेकाळी वाघाचा दरारा असणारा एक टेरर माणूस, आज एवढं संयमी वागून संयमी भूमिका पार पडतो. यामध्ये समजतंय मुख्यमंत्री असावा तर कसा असावा. याचं ज्वलंत उदाहरण हे सगळ्यांनीच मान्य केलंय की एकनाथ शिंदे हा सर्वात एक बेस्ट मुख्यमंत्री म्हणून. आता बघा, ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचं बिगुल वाजलं, त्याला सुद्धा अतिशय चांगल्यापणे हाताळले आणि मराठ्यांची सहानुभूती आहे. आज ही मराठा समाज 100 नाही 101% ते म्हणजे एकनाथ साहेबांच्या पाठीमागं हे खंबीरपणे उभा आहे. त्यावेळेसही उभा होता आणि आजही उभा आहे, ते फक्त एकनाथ शिंदे साहेबांच्या मुळे. कारण फडणवीस साहेबांची जी छबी होते ते शरद पवार आणि जरांगे पाटील दोघांनीही खराब केली होती त्या मधल्या काळामध्ये, पण ते छबी आहे ते राखून ठेवली, ते म्हणजे एकनाथ साहेबांनी. आता प्रत्येक महत्वाची गोष्ट बघा, रात्र अपरात्र वेळ, कारण तो व्यक्ती रात्री 2-2 वाजता लोकांमध्ये असायचा. मागे ते कुठेतरी दरड कोसळलं होतं, त्यावेळेस ह्या सगळं आर्म्ड फोर्सेसच्या अगोदर, तिथं मदत जाण्या अगोदर हा व्यक्ती त्या ठिकाणी उभा होता. अंगामध्ये ताप होती, खोकला होता, तरीही तो व्यक्ती उभा आहे. आणि काही काळापूर्वी एक मुख्यमंत्री महाराष्ट्रानं असा बघितलाय, त्या मुख्यमंत्र्यानं फक्त लाईव्ह होऊन महाराष्ट्र चालवला होता, मास्क लावून ते एका रूम मध्ये असताना सुद्धा. पण हा मुख्यमंत्री खूप वेगळा आहे. कुठलंही कारण असू द्या, कुठलीही वेळ असू द्या, सदैव लोकांसाठी, सदैव कार्यकर्त्यासाठी, सदैव या महाराष्ट्रासाठी, सदैव महाराष्ट्राच्या हितासाठी हा व्यक्ती वारंवार उभा होता. ही गोष्ट सर्वांनी अखेर मान्य केलीच. याचं उदाहरण हे विधानसभेचे निकाल लागलेला आहे. आणि महत्वाची गोष्ट बघा, ह्यानं फक्त एवढंच नाही केलं, लाडकी बहीण योजना असेल, लाडका भाऊ योजना असेल, शेतकऱ्यांच्या योजना असतील, लाडका शेतकरी योजना असेल, वीज बिल माफ असेल, अनेक अशा विक्रमी योजना त्यांनी आणलेल्या आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये लघुउद्योग चालू, प्रत्येक लोकांच्या हाताला काम, ते पण उद्योगाच्या माध्यमातून, हे त्यांचं उद्दिष्ट आहे. ते उद्दिष्ट ते नक्कीच पूर्ण करतील अशी आशा आहे. आता सीएम फंड असेल, दवाखाना असेल, यावेळेस त्यांच्या घराला कुठलाही व्यक्ती जाऊ द्या, त्यांच्यापर्यंत कुठलाही व्यक्ती जाऊ द्या, नाही शब्द कधीच त्यांनी काढला नाही. कोणी असो, धर्म कुठला, जात कुठली असो, डझंट नॉट मॅटर. आणि ह्याच माणसानं दाखवून दिलंय की महाराष्ट्रामध्ये जे हवा पाठीमागं 14 मध्ये आली होती मोदी साहेबांची 2019ला, ती हवा नाही, त्याच्यावरही मोठी सुनामी या महाराष्ट्रामध्ये जरी आणले कोण, एकनाथ शिंदे साहेब. त्यांना साथ भेटली देवेंद्रजीची आणि अजित भाऊची. ह्या दोघांच्या साथीमुळे एकनाथ शिंदे साहेब हे काम करू शकले. आणि पाठीमागे एक मोठ्या भावासारखं हे दोघं जण पाठीमागे खंबीरपणे उभा होते. एकीकडनं अजित पवार दादा आणि एकीकडनं देवाभाऊ. त्यामुळं हा मोठा भाऊ हे कार्य करू शकला. आणि महाराष्ट्रानं दाखवून दिलं दिल्लीला की दिल्ली त्यावेळेस पण, दिल्ली पुढे हा महाराष्ट्र त्यावेळेस पण झुकला नव्हता आणि यावेळेस पण झुकला नव्हता. भलेही भाजप विजय झालाय, शिंदे साहेब विजय झालेले आहेत, भीती आहे, पण या ठिकाणी जे काही व्हायला होतं, जे करायला होतं, ते खूप पूर्वी व्हायला पाहिजे होतं. पण ते आता कमी वेळामध्ये हे करून दाखवलंय, ते म्हणजे शिंदे साहेबांनी करून दाखवलेले आहेत. आणि ह्या तिघाच्या ह्या त्रिकुटाला पसंती महाराष्ट्रातून मिळाली आहे. हा यश फक्त एक साहेबांचा नाही, ह्या यशामध्ये तेवढाच वाटा देवाभाऊचा आहे, तेवढाच वाटा हा
अजित पवार साहेबांचा सुद्धा आहे. त्या एका व्यक्तीनं एवढं काही होत नाही. त्यासाठी एक संघटन असावं लागतं, एक युती असावं लागते. ती युती ही प्रामाणिक असावी लागते. ते तिघही प्रामाणिक होते हिंदुत्वाविषयी, हिंदुत्वासाठी. अहो, ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये त्या रामगिरी महाराजाचं प्रकरण झालं, त्या रामगिरी महाराजाच्या पाठीमागं हा ढाण्या वाघ एकटा उभा होता. त्यांनी सांगितलं रामगिरी महाराजांच्या केसाला सुद्धा धक्का देणार नाही, तरी करून दाखवलं सुद्धा. रामगिरी महाराज आज म्हणत असतील खरंच या महाराष्ट्राने एका वाघाला जन्म दिलाय. हे सगळं बरं का, हे सगळे जे गोष्टी आहेत ना, हे जनता बघते सगळं. त्याला जनतेसमोर समजते गोष्टी. या नेमकं चाललंय काय राज्यामध्ये. जनता आंधळी राहिली नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या गोष्टी सर्व समोर येतात. आता यांचे सगळ्यात मोठे असे विरोधक म्हणजे निखिल वागळे, ते एक चिंतक निर्भया बनवा अंतर्गत ते बाजू घ्यायचे शरद पवारांच्या आणि उद्धव ठाकरेंचे. ते आज बाजू घेतात की उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा व्यक्ती हा एकनाथ शिंदे आहे आणि त्यांनी करून दाखवलंय. तो लोकांमध्ये फिरायचा, रात्र अपरात्री वेळ नाही, तो स्वतः आजारी असताना सुद्धा बाहेर फिरलाय. हे एक विरोधक मोठ्या मनानं बोलतो, याचा अर्थ यातच सगळं काही आहे. आणि यावेळेस महाराष्ट्रामध्ये प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक महिला ही मतदानासाठी बूथ पर्यंत गेली. याचं पण एक कारण एकमेवच आहे, ते म्हणजे हे त्रिकूट, हे तिघजण. ह्या तिघामुळं महाराष्ट्राचं राजकारण पलटवून टाकलं, महाराष्ट्राचा इतिहास बदलवून टाकला. एक राजकीय अशी त्यांनी क्रांती केली आहे. ती क्रांती भविष्यामध्ये घडेल हे वाटत नाही, पण त्यांचे जे काही मागचे रेकॉर्ड आहेत 1914चे, ते जुने रेकॉर्ड त्यांनी ब्रेक केलेले आहेत. हे रेकॉर्ड कुठे घडलं नाही, कुठे घडणारे नाही. कारण अशी एक वेळ आलेली विरोधकावरती, त्यांच्याकडे विरोधी पक्ष सुद्धा उरला नाही. ही जीत आहे ह्या तिघांची, ही जीत आहे त्रिकुटांची. तुमचं 1923 तिघाविषयी मत काय? आणि खरंच यांनी मोदीला सुद्धा या ठिकाणी आपल्याला एक हरवलं म्हणता येईल. तुमचं 19 याविषयी मत काय? नक्कीच कमेंट करा. तुम्हाला व्हिडिओ आवडता असतील तर व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय.